पण कसं चिमणराव जरा चाटाच मारून राहील नाही का. पण आता 1 तारीख गेली, 2 गेली, 3 गेली, 7 आली तरी भाडा द्यायचं काम नाही. आपण आलं की गायब होतात. आले का म्हटलं चिमणराव, टाइम झाला होता म्हटलं, आले का ड्युटीहून ते? त्यांना भेटायचं होतं म्हटलं. हो, येऊन राहिले असतील, काही भाजीपाला आहे ते घेत असतील, येतील. आता काय 5-6 वाजता सुट्टी झाली की 6, 6:30, 7 लोक येतात ते. काहून, काय झालं तुमचं, काय आहे? आपलं पेमेंट बाकी आहे त्यांच्याकडे 5,000 रुपये मागील एका महिन्याचं भाडं आणि आता या महिन्याचं डिपॉझिट, म्हणजे 15,000 रुपये त्यांच्याकडे मला घेणे आहे. आणि त्यांची माझी भेट होत नाही. 2 तारीख त्यांनी सांगितली होती, परंतु आज आता 7 तारीख आली, परंतु कसं पैसे अजून मिळाले नाही. तर यायची पैसे द्यायचे साहेब बाकी नाही का. तिकडे दुकानात मी बीडी बंडल आणायला गेलो, ती म्हणे 25,000 रुपये द्यायचे आहे म्हणे. म्हणजे किती उधाऱ्या केल्या बाबा, आणि कसं काय याचे व्यवहार, आणि कसं काय. तर लोक घरात होती चक्रा मारते, या पोरीनं काय करा आमच्या. हे बा, तुमचे पैसे मी सांगतो आले जवळ बाकी, तर तुम्ही काही काळजी करू नका. तेच म्हटलं, मी कसं तुमच्याकडे बघून चूप बसलेला हवा. मी पैसा जर मला मिळाला नाही तर मी कोणाची सुनत नाही. पैसा महत्वाचा. तिकडे दुनियादारी काही हो, मला काही घेणं देणं नाही. जर राहायचं असेल तर एकदा पैसा टाकावा लागेल. टाक पैसा पे पाणी, समजलं. बाप बळाना भैया सबसे बडा रुपया. लवकर 15,000 रुपये जमा करावे आणि इथं राहावे. ओके, चला ये तुम्ही आता, उद्याचं बघा ते आता. ठीक आहे. क्या बोलते, आ गए चिमणराव, घर को आ गए क्या? नाही याच आहे तर आलो मी. 2 चक्रा झाल्या, परंतु बा सकाळी ते सुकांना देऊन राहिले आणि संध्याकाळी पण ते उशिरा येऊन राहिले, बहुतेक पैशामुळे. तर आता मी कोणत्या हालतीत त्यांना आज कडक इंटिमेशन दिले त्याचे सासरे बा इथं, की लवकरात लवकर तुम्ही 15,000 रुपये डिपॉझिटचे 10 आणि 5,000 रुपये मागील भाडं लवकरात लवकर तुम्ही उद्या जमा करा, नाही तर लवकर तुम्ही बोरिया बिस्तर खाली करा. तुम्हारा ठीक है, तुम कैसा सामान निकालने की धमकी दी कि तो वो पैसे लेके आता फर करके, लेकिन हमारे 9,000 कैसे निकालना, बहुत बड़ी मुसीबत हो गई। और फालतू के कैसे मुर्गी ने मजूर लगाए हमारे इधर, मजूर भाग गए पैसे लेके और ये आदमी पैसे नहीं दे रहा। फालतू काय को करने का फिर ऐसा है, तो देखता मैं क्या है, तो मैं मिल के आता हूँ, नहीं तो यहाँ पे रुकता अभी। आता आम्ही कसं करा, तुमचे 10 आणि 5,000 रुपये फिटवले, परंतु आमचे तर 25,000 रुपयाला चुना दिला त्यांनी. आता हे चिमणराव आम्हाला सतावून राहिले, देतो देतो करता. बस 2 दिवसात. आता काय करायचं, आम्ही तर आता किराणा यांचा तर बंदच करणार आहोत, आणि हे पैसे लवकरात लवकर द्या, नाही तर मी पोलीस केस करणार आहोत. बस आता लिमिट संपली माझी. मैं तो बस डिसीजन नहीं लेने वाला हूँ आज वो कभी भी आए 8 बजे तक रुकता हूँ यहाँ पे। बता तू क्या है, तो पैसे दे रहा है की नाही दे रहा, नाही तर मैं जा रहा पुलिस स्टेशन। झाली का नाही मोठी खुशी, माझ्या घरी जायची मुली चोरी झाली, आता काय करावं सांग. आता सकाळी यायच्या धक्कानं लवकर निघतो मी, हो आता उशिरा बी आता हजरच आहे. आता काय करा, आज तर 8 वाजेला थांबतो म्हणजे एकट्यातला माझी. तर आता कसं काय करा, एक तर जास्त बोलताय नाही मोठ्या आवाजानं, सासरा तिकडे डोळे वटारून पाहिजे. मला वाटतं जरासं आम्हीच घ्यायला पुरते, बाहेरचा चहा घ्या जरासा, कटायला काय चालला जाईल नाही का. आणि एक तर साडू का काहीच काम नाही करू राहिला, फोन लावतोच त्याला नाही का, काय करू राहिला काय नाही, निरा गोष्टीच्या फटाळ्याला काय पाहतो. आता इथं काही थांबण्यात मजा नाही का, फालतू तितंबा करते नाही, सरी आपली चाळ जागी करते नाही का. चला आता तिकडे काय नाही कॅन्टीनवर. चला आम्ही तो येतो मग, आता तुम्ही थांबता कसं करता म्हणलं मग. मैं रुक रहा, आज 8 नहीं 10 बजे तो चलते, आज तो मैं इसके वास्ते आ गया, बस पैसे तो निकाल के जाऊंगा मैं। चलो ठीक है, जाओ तू, मैं बैठता है अभी। ठीक आहे, मग तसं वर म्हणा, वर जाऊन बसा, तसं काही तर खायला बसले आपल्या, वर जा त्याच्या खोलीवर बसा, मग आपण तिथे काढून पैसे कुठून अंदर नहीं जाता मैं, अपना संबंध चिमनराव से, अपन काय को बोलेंगे इनके घर वाले को, नहीं मैं चिमनराव से बात करता, मैं यहाँ पे रुकता बस, नहीं तो वो कैसा आएंगा नहीं। ठीक है, जाओ तुम, जाओ। काय करा आता, हे किती कसं लहान कप करा म्हणलं नाही का. हो ना, आता जरी 10 रुपये तर घेतेस ना. आता पहिले कसे 6 घोट होते, आता 4 घोटच होऊन राहिले. आता काय केवढ्याचा पडला, 2.5 रुपयाचा घोट पडून राहिला आणि चहाचा. हे काय कशी काय इतकी महागाई होईल, मला पगार तेवढाच लेखाचा माया तर काय. आता जाऊ दे, आता गेला असेल का म्हणा, थांबा जरा अजून. असं इथं आणलं का नाही असे चेडे मागा लागते. हो 10 मिनिटं इकडे तिकडे झाले की आला आका माझा फोन. हो इथं नव्हती, आता महिना 1.5 महिना तर बरं होतं. तरी वाटे काही येते, आता वाटे काही जाते, माहीच बोला लागणार आता. हॅलो, हा हॅलो, उचलायला एवढा टाइम लागते का तुम्हाला. हो फोन उचलाता असला तरी किती मिनिटं लावता मला तुम्ही. हो ना, उचलूनच राहिलो होतो, आता मी चहा पिऊन राहिलो होतो, घोट अटकेल होता माया. मग काय सांगा आता, कसंच करा, पटकन आवाज आला पाहिजे, बोलले पाहिजे. आता नाही होते काही व्यक्ती, जरा टाइम लागते. काय म्हणत होती तसं, म्हणजे बाहेर चहा पिता वाटते म्हणून घरी तुम्हाला गोळ नाही लागत. बरोबर आहे. हो या तुम्ही कुठे आहात सध्या. इतका उशीर असते का मला, रोजच उशीर करू राहिले तुम्ही. आता पाहून राहिले 8 दिवस झाले. कंपनीचा चहा होय ना, मी काय इकत घेऊन पिऊ राहिलो, तुला माहित आहे ना, मी रुपया खर्च करत नाही ना. मग काय जायचे 15 आणि यायचे 15, याच्या पडायला रुपया जाते का माया. मग 900 रुपये लावून ठेवले असते ना माया, दर महिन्याचे पाकिट बनवतो मी. हे याचे, हे भाजीपाल्याचे, हे याचे, तुला माहित नाही का. मग पूर्ण नियोजन आहे ना, 10 वया भरल्या ना माया. आता लोक तर ठीक आहे म्हणलं, मी येऊन राहिलो, भाजीपाला घेतो जरासं. आलोच मी समजा 8 वाजून मला. आज उशिरा सुटलो जरा मी, 8 वाजता 8. हो पण लवकर येत जा जराशी, मग काय 6 वाजता 5:30 वाजता कंपनी सुट्टी, तुम्हाला 8 वाजता आली. हो ना, लवकर या, भाजीपाला घ्या लवकर या म्हणलं. काय करू संध्याकाळी भाजी, काय करा मा मागं इतके दुनिया भरेच टेन्शन. तिकडे ते छताळावर येऊन बसेला तिथं ते एक.
इकडे हे लुटेऱ्याचा फोन नाही लागू राहिला, आता डबल लावून पाहा लागल. हे म्हणते भाजीचं टेन्शन देते मला आता. कर ना हो आता म्हणा काही बी, धावतं बेसन कर नाही तर पैत कर, काही कर आता. आता माया काय डोकं खात त्याच्यात मी तिकडे मी मामनान करतो काही. मग कसं घनघन करू नका तुम्ही, अन्न सांग कोंबडे. ठीक आहे, मग आता ठेवतो फोन, लवकर या जरा. ठीक आहे, हो येतो. हो ठीक आहे, चला आता लावून द्या आता लुटेरेली नाही का. अजून एक प्रयत्न करूनच पाहा आता, जाऊ द्या आता नाही का. काय म्हणा आता, काही बंद करते म्हणाले का सुरू किती बिबे फोडा माणसानं. पण आता काही इले आहे सवय रोजची, आता नाच दिला आम्हाला बसून. हो याटोले काम नाही तर. बरं मी काय म्हणलं, आता झालं ना, आता झाकट पडून राहिलं, 6:30 होऊन राहिले म्हणलं. बस करा आता फोडणं बिबे. झाले ना कामापुरती, 2-2, 1.5-1.5, 2-2 किलो झाली ना आता गोळंबी. झालं, थांबा अजून 1 तास चालते. दिवस बुडायचा अजून, बुडल्यावर पाहू. मग कमीत कमी 2-2 किलो तर करा ते गोळंबी. कमीत कमी 400-500 रुपये तर रोज पडला पाहिजे ना. करिअर काय बसले आपले नसले, जरा करा ते अजून अर्धा घंटा. बरोबर, आता काय म्हणतो. हो जाऊ दे, बरं ठीक आहे ना. हो आता तशी माहीत झाली मला 2 किलो. हो काय किलो देते मग ते ठेकेदार तुले समजा फोडायची? 200-250 रुपये देते 1 किलोचे. आपले रोज जर समजा 2 किलो झाली गोळंबी समजा बिबे फोडणं, तर आपल्याला 500 रुपये रोज पडते ना. मग असं वाटतं बा 2-3 किलो झाली पाहिजे, असं असते माय आता. असं हो का, म्हणजे आपल्या गावातले बरेच लोक समजा फोडते नाही. बाबा सऱ्या बास करू राहिला ना. मग काय 200-250 रुपये कसे पडते ना. वावरातून आल्यावर 2 वाजता आराम करते तर 3 वाजतापासून फोडणं सुरू करून देते. 7-8 बाया म्हणलं कोट्यात, कोणी आपापल्या घरी जसं म्हटलं तसं काम करा. घरी करा कुठे करा, आता आपल्या घरी म्हटलं बा मागं जागा आहे, मग मी फोडतो कशी बी. असं आहे आमचं. असं हो आहे, मन मेहनतच काम आहे म्हणा. असं कुठून आणते बिबे गिबे, कुठून आणते ते, कुठे जंगलात भेटते म्हणलं एवढी? बाबा ट्रक भरून आणते ना, तिकून छिंदवाड्याहून आणते ते, मध्य प्रदेशातून, आंध्र प्रदेशातून, हैदराबादून, तिकडे आसाम गिसाम कुठून आणते त्याला माहित. पण एका दमान उतरवते, सगळ्याला वाटप करून देते, फोडत राहा. झाली तयार गोळंबी की त्याला मोजून द्या. म्हणजे बरीच मोठी चेन दिसते नाही का. ओले का आपल्याला जायला पुरते का, यात घुसायला पुरते वाटते नाही. पाहा लागेल, विचार करावा लागते याच्यावर. असं अजून कुठं चालते समजा, चांगला जोरात व्यवसाय चालते वाटते नाही. बाप्पा बाबा त्या अमानीले वाशिम मधल्या मालेगाव मध्ये अमानी आहे. बाप्पा बाबा तिथे निरा बिब्याचाच व्यवसाय आहे. सगळ्या बाया बिलकुल त्याच काम असते. गृह उद्योगासारखाच आहे ना हे, फक्त तेलापासून बचवून राहा लागते. जरा कसं उभं तेल ते लय मोठं काळजीचं काम आहे. पण कसं बरं आहे आता, बाकी शेतीवाडीचे कामं जिथं नसेल ना त्याला बरं आहे. असं आहे ते नाही का. बरोबर ठीक आहे ना, करा लागेल याच्यावर अभ्यास जरा. बरं ठीक आहे करा आता, फोडणं सुरू करून द्या, जाऊ दे. आताच मोबाईल चार्जिंग केला, आलाय फोन. कोण होतं थांब आता पाहतो कोण होतं. चपटा भांगचा फोन होय आता, नाही का. काय म्हणते आता. हो ती मोठा चेडी लावून राहिला आता. हॅलो, हां बोला म्हणलं चिमनराव, काय म्हणता हो. काय साळ भाऊ, असं असते करायचं काही बी आपलं. काही घेतलं का नाही म्हणलं डोक्यात आपलं ते सांगितलेलं काम. ते जाणार रामपूरले राजा काळान ते माय फसलेले पैसे. 40,000 रुपये म्हणलं, लोक दम नाही धरून राहिले इकडे. पण काय आता हे पा म्हणलं, हे पा दमच नाही ना, रिकामपणच नाही. आता लोक ॲटोचं होतं, आज बिबे फोडाले बसलो. काय करता, रिकामपणच नाही ना. हो ना, जातो मी, करतो लवकर. तुमचं चालू आहे ना, माझा विचार चालू आहे. अरे काय अजून विचारच करता तुम्ही, अरे काही करताय. पण गयाला फाशी आली ना, माया नाका तोंडात पण चाललं ना. हे देणेकरी दिवस निघाला की हजर, संध्याकाळ झाली की हजर. सकाळीच निघाला ते ड्युटीवर आणि उशिरा यायला लागते झोपायच्या टाइमले. भाकर गोड नाही लागू राहिली, आम्ही नाही लागू राहिली माया. एक तर सासरा आहे घरी, खर्च वाढला माया. म्हणून म्हणलं लवकरात लवकर ते पहा, काहीतरी कोशिश करा, रामपूरले जा. एवढ्याला कांड करायला तुम्ही, एवढं नाही 40,000 नाही काढून देऊ राहिले तुम्ही. म्हणजे कसं काय तुमचं म्हणलं. एवढ्यात कोण थंड काम आहे तुमचं, असं कोण करू राहिले तुम्ही. काय सांगायले, जरासं चांगलं राहा लागते ना. वादळापूर्वीची शांतता आहे हे. मग काय तर लोकांचा कसा विश्वास हस्तगत करावा लागेल ना. हो ना, आतापर्यंत गमावलेलं. हो ना, मी करूनच राहिलो ना, प्रयत्न आहे माया चालू. आला माझ्या डोक्यात आला प्लॅन. बहुतेक उद्या हो आपलं काम समजा, उद्या तर नाही पण परवा होईल. उद्या सुरुवात होईल कामाला आपल्या. आणि 1-2 दिवसात तुमचे पैसे 40चे 50 काढून देतो म्हणजे देतो मी. काही काळजी करू नका. आता तुम्ही बिंदास घरी जा आणि त्याला बिनढोक सांगा तुम्ही परवा दिवशी पैसे घ्या म्हणा. बोलायचं काम नाही म्हणा. काही इकडे करीन मी जमाना. हो पण तुम्हाला 50,000 मी परवा पाठवतो. टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे मग. आता आमचे बिबे फोडणं सुरू आहे. कसं आता पाव खाण काढतो अजून. ठीक आहे मग, ठेवा मग.
बरं बरं ठीक आहे मग मी सांगून देतो बेधडक मग तिकडे चल घे म्हणतो परवा पैसे. बरं पहा मग ठेव काय ठेवतो आता निघतो घराकडे आता. ओके. म्हणलं कोणते काम आहे तुमचे 50,000ची गोष्टी करून राहिले म्हणलं कोणापासून काढून राहिले पैसे. अजून धंदे गेले नाही का म्हणलं तुमचे असे. बस करा म्हणलं आता कसे सुदे वागून राहिले सुदे वागा म्हणलं जरा. कोणाच्या 50,000ची सुपारी घेतली तुम्ही. अरे बा तुले काय अरे म्हणलं ते चिमनराव आपले मा साडू त्या बहिणीचा घरचा बुवा म्हणलं त्याचे पैसे अटकेला ना रामपुरात. मग इचुकाट्यावाले गेले म्हणते तिथं खोली केली राहिले यानं खाऊ पिऊ घातलं. 25,000 रुपये दुकानदाराचे त्याने अंगावर करून बसले त्या ठेकेदाराचे त्या भाड्याचे सगळे याच्याकडे लावून दिलं ना आपल्या चिमनरावच्या इकडे. मग आता सगळे त्याला तोडून राहिले म्हणून ते माय डोकसं खाऊन राहिले. नवलच झालं बाबा कोणाला रुपये उगायत नाही ना चिमनराव. आता हे एवढे 40,000 रुपये कसे काय अंगावर करून घेतले त्यानं. तेच म्हणलं असे तसे जमाना राहिला नाही ते बेधडक राहा लागते लोकायले. कोण कुकून झोडपा दिन सांगता येत नाही. हो आता मला म्हणते ते काढून द्या म्हणते. आता मला पाहा लागन काहीतरी स्वतः लागन आणि त्याचे पैसे तेवढे काढून द्या लागन. गरीब माणूस आहे बिचारा. एक तर धुकधुके आहे त्यातल्या त्यात एवढे जर गेले तर कसं नाही यावं अटॅकले खाली. म्हणून म्हणलं करतो मी काहीतरी आता आणि लवकर त्याचं पाहा लागन मला उद्या. उद्या काही मी बी फोडणार नाही मला जा लागते जरा कामोकामी. बाबा द्या तेवढे काढून द्या त्याचे पैसे काही करा सुखा समाधान काढा रामपूरला जा त्याला त्या बिचाराचे पैसे द्या म्हणा बाबा. गरीब साधा भोळा माणूस आहे कोणाला दुखवत नाही कोणाला त्रास देत नाही. करा तेवढं करा काही हरकत नाही. मग आता कामच झालं. बरं मला ते ठेकेदाराचा नंबर देतो बरं बिबेवाल्याचे. बिबेवाला ठेकेदार आहे की त्या नंबर देतो बस. बाकी काम पुढचं पाय तुम्ही काय कराच ते मग. ठीक आहे मग चला आता. हो साहेबला जवळ बा मग तिथं थांबला होता ती. हो आत्ता आला होता बरं. हो हे लोक पाहिले तसंच वापस गेला ती. हो आता काय कायले गेला आणि कायला नाही तर आता येईन ते 9 वाजता. मला सगळे ढंगडे समजून राहिले त्याची. मग सऱ्या उधाऱ्या करून दिलेल्या आहे त्यानं. पैसा अंगावर लागन तेवढा कर्ज बदल लेखाचा आणि सांगते मोठमोठ्या गोष्टी 5 लाख आहे 3 लाख आहे बँकेत आहे. असं काम आहे त्याचं. वाटत नाही म्हणा आहे मग आता पावर आता त्याचे 25,000 रुपये किराण्याचं दुकानाचं बिल झालं. म्हणलं आता इतकाला बिलच करणं म्हणजे खायचं आपलं पैसे लोक द्यायचे नाही. आणि त्या कोणाच्या ठेकेदाराचे 9,000 रुपये घेतले म्हणजे ती आलता. आता काय किती कोणाचे काय सांगा बाबा आता समजून राहिलं मला हे सगळं. आहे ना सगळा दिव्याखाली अंधारच आहे. मग वाटते आपल्याला तिकडे येईन गिन करून येते मस्त. 2-3 ड्रेस बिलकुल चकाचक आणि इकडे पाय म्हणलं किती आंधळ कारवड आहे त्याचा. असा कारभार आहे याचा. बरंच बरं आहे बाबा जाऊ दे तिकडे आपल्याला काय करावं लागते कानावर हात ठेवले आपले कसे महिना खाण काढू आणि चालले जाऊ बाबा. ते मोठा जवळ सारखाच आहे ही तसा दिसते मला. जाऊ दे आता आपली पोरगी आहे म्हणून टिकली तरी नाही तर कोणी टिकली नसती याच्याजवळ. मग निरा कंजूसल्या का आता रुपयापासून मोजते आणि इकडे लोकांचे कर्ज करते अंगावर. जाऊ दे आता काय आता बरंच बरं आहे. जाऊ दे जाऊ दे आता म्हणलं दळण घेऊन येणार ते दळण ठेवलेलं आहे तर म्हणलं ते घेऊन येणार होतं. येऊ दे त्याला जाणार मग काय आता मला रातच्यान दिसत नाही बरोबर. येऊ दे कुठलं वाटते रामू नाही का असं काय म्हणते मामाजी. मामाजी काय म्हणते म्हणलं कोणी आलं तर घरी आलं का आज. काय तर मग तुम्ही आता उशिरा सकाळी निघून जाता ना आम्हाला उत्तर द्यावं लागते. ते घर मला आला होता पैशासाठी कणकण करे लवकर पैसे देऊन टाका द्यायचे म्हणजे आता मी सामान काढीन म्हणे. बाबा सांगितलं त्याने कळक. बरोबर देतो म्हणा 2 दिवसात देतो म्हणा. जास्त काही बोललो म्हणा. आणि ते बाकीचे काय आलते कोणी दुकानदार हे ते आलतं म्हणलं कोणी माहित बाबा सांगे मला ते दुकानात गेले होते काही आणायला ते पैसे म्हणते काय 25,000 रुपये म्हणते तुमच्याकडे. हो आहे ते माय नाही ते त्याच्याकडे आहे ते आपले ते रामपूरचे नाही आले काय होते देतो म्हणे ते त्याची काही काळजी नाही आपल्याला नाही द्यायला लागते. मग त्याला फोन करा आणि ते पैसे देऊन द्या. काय आपल्या मागे झमेला ठेवता तुम्ही कोणाला बसले आपल्या डोक्यावर घेतले कोणते लोक आलते काय आहेत. जा आता मला ते दही आणा लवकर चक्कीवर ठेवलेला घेऊन येते. ते माझ बोकांडीवर ठेवलं आता मामाचे काही तर जेवायला आले. बरं ठीक आहे आणतो हो करू आता लाग साहेबाला लाग भूक लागली मला. लागा कामोकामी. हॅलो बोला. हॅलो फोन आपला शिवलालजी टोयगोटे विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना महाराष्ट्र यांना लागलेला आहे ना. अध्यक्ष काय पुरं पाठकोड गेलं काल आमचं हमाली करू पण आता शेवटी धंद्यावर लागाच लागते शेवटी. हॅलो हो येस आपलं शिवलालजी टोयगोटे बोलतो. म्हणलं आपण लुटेरे का असं आहे ना नंबर सेवा आहे पण पाहिला नाही गेला. बोला काय म्हणता बाबा. सहज लावला होता म्हणलं बस त्याला फायद्याचं काम आहे. हो कसं आपलं जरासे संबंध होते मागचे धाब्यावरचे तर म्हणलं आपल्या बरोबर दुसऱ्याचे बरोबर करून घ्या. बसल्या जागी पैसा कमावायचा फंड आहे आपल्याजवळ. तर म्हणलं पहा मग कसं वाटते तुम्हाला. तर तुम्हाला सांगायचं होतं बा त्याविषयी. काय आणलं म्हणा नवीन यानं नाही का कोणता फंड आहे म्हणते.
नाही तर दिनले का गैरी मारून बाबा काही सांगता येत नाही. काय आहे बसल्या जागी म्हणजे काही मंगली रमी फमी असं काही आहे का म्हणलं म्हणजे काही असं जादूटोना काही असं दुसरं काही प्रकार आहे का म्हणलं म्हणजे नसते घरावर कुठे आणू का म्हणलं बा तुम्ही एक तर तुमचे कसे कोणते कामं कसे आहे आम्हाला माहिती आहे अनुभव आहे त्या गोष्टीचा. नाही ना शिवलाल भाऊ, कसं आहे, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकते तर आपल्या मामा लुटरीत बदल नाही होऊ शकत का? तुम्हालाच माहित आहे, आता प्रचाराचं काम करतो आपण ऑटो घेऊन. हा, कसे आपले 200-300 पेट्रोल डिझेल काढून आपलं कसे उरून राहिले. आता म्हणलं कसं हे नवीन आता जरा माहीत पडलं मला, म्हणून म्हणलं बा चला संग मग तुमचं बस गाड्या संग नाड्याची. असं आहे ते 1,000-500 रुपये बसल्या जागी कमावाचा फंड आहे. तुम्हाला जर करा वाटत असेल तर या आपल्या इथं, त्याच्यावर चर्चा करू आपण. पाहा लागत नाही का काय आहे काय नाही तर म्हणजे कसं आहे म्हणजे गोत्यात नाही आलं पाहिजे ना काम. हे बा मी आता हे बा आपलं टोपलं घेऊन निघालोच आता आजूबाजूच्या खेळानं मी येतोच तिथं ढोरकोपडी चोरकोपडी आहे तुमचं का बस येतो मी आज तिथं आणि पाहू काय करास त्या म्हणजे त्याच्यावर आपण बोलू नंतर मग मी निर्णय घेईन. म्हणजे कसं आहे एकदम मी कशात हात नसतो घालत. ही चुकाटा संघटना जरी असली पण आम्ही कुठं करायचं पूर्ण विचारपूर्वक काम करत असतो आमच्या. तेच म्हणलं कुठे हात नाही टाकत आम्ही. ठीक आहे मग येतो मी आता. बस आता तिकडे काही काही पैसे उधारे आहेत बायाच्या इकडे. हळदी कुकवायचे आता बरेचसे सामान खप झाला होता पण बाया काही पैसे देऊन नाही राहिल्या. तेवढे वसुली करून येतो मी तिकडे. काय बसले होते मनीरवाले न फनीरवाले, मग काय द्या ना तिकडे ते पेटून. मग याच्यात पळा तुम्ही मस्त, हे क्षेत्र एक नंबर आहे. याच्यात या आणि ते लवकरात लवकर टोपलं गुंडाळून टाका. आज इकवा करून टाका, ते 0 बजेट लावा त्याचा. या लवकर मग. ठीक आहे ठेवतो मी, आज घरीच थांबतो मग. ठीक आहे. बरोबर ठीक आहे मग आज रपातपास करतो सगळं नाही का कमी जास्त करून पाहतो मग. चांगला आहे क्षेत्र पण म्हणजे जमन ना समजा बजेट. या न तुम्ही फक्त पाहत घरी, तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही होस म्हणसान. मग काय तर चांगला फंड आहे ना, एक नंबर आहे नाही. ठीक आहे मग या मग. पुन्हा सरला ना माल सरला साहेब, तुम्ही लवकरात लवकर पाठवून द्या. तुम्ही ते अंबानीले बा लोक फोन करून राहिले ना मला. मग 10 टन पाठवून द्या तिथं. त्यानंतर गोंधळवाडीले 3 टन, धोंदानीले 4 टन, अंधार सांगवीले 5 टन आणि पांगराबंदीन आपलं ढोरखोपडी इकडे 2-2, 3-3 टन पाठवून द्या तुम्ही. मी इकडे करतो ना सेलिंग, बरोबर देऊन देतो मी वाटप करून, त्याची काळजी करू नका. आणि ते गोळंबी मोजून गिजून घेतो मी आणि ते पाठवून देतो, काही काळजी करू नका तुम्ही. वांधा नाही मग. ठीक आहे लवकर पाठवा. आता छिंदवाड्याला आहे तुम्ही नाही का? हाँ ठीक है ना, भेजता मैं भेजता. अच्छा ठीक है, फिर रखता मैं फोन. और भी कुछ 1-2 गाँव वाले आ रहे मेरे को मिलने को. एक रामपुर का भी आया है आदमी, तो देखता है उनका क्या होता, तो बाद में उनके भी लगे तो हम फोन कर देंगे तुमको. ठीक है फिर. रखते. अरे मामा बिजस फेकून राहिला ना बा. होते आता ठेकेदार ओळखीचा नाही पायकीचा नाही. तिकडून फिरकुंड्या बोलून राहिला, निकून मामा बोलून राहिले. बस बाबा शिवला येते टेकोत्यात आता. टनानच गोष्टी सुरू यायच्या नाही का. अमानीला पाठवतो आणि इथं पाठवतो काय म्हणजे काय आहे म्हणलं हे कसं काय आहे काही समजलं नाही बा. कायचं होय तुमचं तर कायचं होय टनानं हिशोब दिसू राहिला. ऊस होय का ऊस? उसाचं नाही ना हो, ते कुठं कासकुऱ्यात पाठवतं मले. हे याचं बिब्याचं प्रकरण आहे आपल्याला, त्यासाठी बोलावलं तुम्हाला. हेच म्हणलं मी तुम्हाला की बा जे बिबी आहे ते फोडायचे, गोळंबी तयार करायची आणि पाठवून द्यायची. वरतही मलाही खाऊन घ्यायची आपण, याच्यासाठी बोलावलं तुम्हाला. तसं म्हणजे समजा गोळंबी उद्योग नाही का. म्हणजे मग याच्यात आपल्याला काय फायदा म्हणजे काय तिथं लय भारी आहे हो. एवढं मोठं ते फोडणं त्याच्यात गोळंबी काढणं सर अंगार तेल उडते सोपं आहे का ते राजा? तर म्हणलं आपल्याला काय उडवायला लागते, लोक उडवती आणि आपल्याला काय करायचं. आपल्याला फक्त इकडला माल तिकडे पाठवणे, हेरफार करणे, हालगो मालगो बस तेवढंच करायचं आणि 4 पैसे कमवायचे आहे. 200 रुपये किलोनं द्यायला आपण देऊन द्यायचे. बा बिबे फोडा 200 रुपये किलोनं गोळंबी भेटन, आपल्याला 250 देते. 50 वर्षे आपले. किती काही फोडो बाया, आपल्याला काय करावं लागते. तेच म्हणलं तुम्ही मुकरदम म्हणा, तुमच्या गावात जेवढी व्याय त्याला म्हणा संध्याकाळी 4-2 घंटे आपलं काम करायचं. 2-2 क्विंटल 4-4 क्विंटल त्याच्याजवळ बिबे टाकून द्यायचे आणि फोडत राहिले गो. वरची मला उपसली जायची, इकडे दिले सोय पाठवून तिकडे. आपल्या जवळचे पैसे लागून राहिले. तिकडून ते पाठवून राहिला, आपण इकडून पाठवून राहिलो. आपल्याला नाही लावा लागत पैसे ना काही. घ्या तुम्ही सारखं करून. तेच म्हणलं हे बा मी तर हे बा करून राहिलो बा, घरासाठी इटाय बोलावल्या म्या, सगळा विकास करून राहिलो मी आता पाहा लागन बाजार असं कसं म्हणजे काही सुचून नाही राहिलं काय आहे काय नाही. अंगलट नाही आलं पाहिजे आपल्या. नसतं करायला जाऊया कारण व्हायचं एक कसं एक राहिला मग त्यांनी दिलं लक्ष म्हणलं ते चाललं जा माय. तर म्हणलं तुम्ही म्हणजे कसं काय तुम्ही करत असता का कोणी दाखवता का म्हणजे एखादं कुठं काय फोडणं कसं असते काय असते तर? काय कुठं जावं लागते, आपल्या मागच आहे ना. आम्ही बी फोडतो ना, मग काय तेही करतो आम्ही फोडतो स्वतः. मग काय काम करायला काय लाज आहे. मग 1000 रुपये पडते ना, 4 किलो फोडतो आम्ही 4.
आयविन मामानं 2 किलो नाही फोडले राहिले 4 किलो म्हणते. मामा भल्ली फेकते बा. हो म्हणलं हे बा आम्ही म्हणलं रोजचे 4-4 किलो फोडतो. तर आम्हाला 1000 रुपये रोज पडते. आम्ही समजा म्हणजे 1000 4,000 रुपये आम्ही रोजचे छापतो. बापा म्हणजे लय राजे फोडता मग तुम्ही तर म्हणजे 4,000 रुपये रोज. बापा 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 मग तर राजा 1.5 लाख 1.25 लाख रुपये तर महिनाच पाडता राजा तुम्ही. तेच म्हणलं कुठं बसता एकाच जागेवर बसा लागते सावलीत नाही कुठं वावरात नाही झाला कोणाच्या घरापुढे नाही झाला मस्त बसले झाडाखाली फोडणं आपलं टुक 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 सुरू बस झालं काम. नाही पाहा लागेल मग आता कसं गावाला आमच्या कसं 1-2 सदस्याला बोला लागेल बबनराव हे ते कसं म्हणजे काही भांडवल नाही लावलात काही नाही समजा तेच सगळं करते नाही का. थांब ना तू आता कसा झटका देतो पाहिजे तू आता. नाही 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 काहीच नाही बिलकुल भांडवलाचं कामच नाही तुम्हाला बस चिकून माल आला लोकायला वाटप केला गोळंबी फोडली वापस दिला जाय तिकडे हो बस वरचे घेतले आपले निघाले. आहे का मग काय करावं लागते जाऊ दे मग आपलं काय चाललं जाईन तर त्या ठेकेदारात जाईन नाही तर हे पहिले का हे म्हणत आहेत. बरं मग चालते ना मग हे बा मी संध्याकाळी फोन करून सांगतो तुम्हाला काय म्हणजे बातचीत करून. बस बस उतरते शिशी जात आहे नाही का चांगला झोडपा देतो यायला याच्यात 50-60चा थांब म्हणा तू आता सर लोकायला यायच्या घरूनच द्यायला लावतो. बरं बरं ठीक आहे ना मग करा तुम्ही विचार करा लय काही बसा टाईमपास करू नका काहून की मग ट्रक निघून राहिले ते छिंदवाड्याहून म्हणून म्हणलं. करतो ना विचार बस घरी गेलो की बस मोकळंच आता. हो ठीक आहे मग ठीक आहे. चला म्हणलं पाहायची इच्छा असेल तर मग बिबी गिबी पाहून घ्या म्हणलं मागच्या साईड नाही आपल्या ते दाखवून देत तुम्हाला आपला व्यवसाय. हो दाखवा बरं ते कसं काय आहे हो चला चला. साहेब बघून राहा म्हणजे याला दुखणं वायकाल तू सगळं भाग भांडवल नाही लावा लागत ना कोणता 4 पैसे लावा लागत नाही वाऱ्यावर भारी बांधणं आहे आपल्याला. हो तिकडचा माल येणे इकडे वाटप करणे आणि आपल्यावरची मलाई खाणे आणि दुसरी गोष्ट आपल्याला बी व्यवसाय करता येते बसल्या बसल्या आपला कोटा आहेच आपला. हो तिकडेच आपलं गेलं सुरू दिवसभर बसल्यापेक्षा बसल्या होते ना 2-2 किलो जरी झाले तर आपण 500 तेही छापून राहिलो ना. आणि आपल्या घरच्या बाया तिकून आल्या 2 वाजता वारातून की संध्याकाळच्या पायरी 4 वाजतापासून 2-2 घंटे 1-1 किलो जरी निघाले तरी 250-200 रुपये येतात. म्हणून म्हणलं आपण बिब्याचा व्यवसाय सुरू करू तिघा मिळून. शिवलाल कोणत्या याची कसं एखादा नाही पडता येत पहिले पाहा लागते विचार करायला लागते अभ्यास करायला लागते मगच त्याच्यात पडा लागते. नसतं घरून भरायचे पैसे आले पाहिजे एखादी व्यक्ती. मग हे बघा कुक्कुटपालनाचा आपण विचार केला ते सुटला आपला. शेवटी घाटा नफा असतेच ना म्हणून म्हणलं कसं आपलं हातमजुरी बरी. हो आता हरभरे सोंगणं सुरू आहे मा घरची म्हणे उद्यापासून आता उदळ्यात चला. हो आता 2-3 दिवस हरभरे लागते म्हणे तर म्हणून म्हणलं कसं हे राहू दे तू उदळे करा ना म्हणा हे कामं थोडी पण ठेवता येते काही पण त्याच्यात तिकून आल्यावर संध्याकाळच्या पाहिजे आपली टीव्ही लावली बसले आपले फळं किलो भरे फोडले तरी आपली गोळंबी काढली तर बस झाली ना 250 निघते ना. दुसरी गोष्ट म्हणजे किलो मागं आपल्याला 50 रुपये भेटू राहिले ना दुसरे आपण त्याला 200 फोडायला द्यायचं आणि 250 आपण घ्यायची मग वरची आपल्याला 50 फुकट भेटू राहिले ना आणि आपण नाही फोडलं चालते ना. म्हणून म्हणलं गाव देऊ लावू काम कमी आणि आपण वसूल करून घेऊ. हे बा पहिले कमी जास्त काही माल बोलाव नको. हो पहिले कमीच बोला आणि कमी बोलावं आणि आपण सुरू करून देऊ. हो कंदील बुड्याले हे ते बुडे बाडे आहे तर त्याला देऊ आपण कसं सांगून आणि गुंपा बुडेले सांगतो संध्याकाळच्या पारी जमते का बापा असं करून जेवढं ॲडजस्टमेंट तेवढं कवर करू. बरोबर मग कसं करू मग आता फोन करू का राहू देऊ सध्याशी त्याला. सध्याशी गेलो नको पहिले गावातले आपण कसं बायाची आता गुंपाबाईची भेट घेऊ. त्याने काय म्हणते काय नाही कंदील बुड्याची भेट घेऊ. म्हणजे लोक आहे का नाही तर मग कशी आपल्या घरी येऊन बिबे पडायची बसा लागून फोडत आपल्याला म्हणून म्हणलं. मग असं करू ना आपण बबनराव संध्याकाळी मिटिंगच घेऊन घेऊ आपण सगळ्या मिटिंग घेऊ प्रत्यक्ष विचारू असं साहेबा पुरते का येता का सांगा. हो झालं तयार की तिथं समजते आपल्याला मग क्लिअर तिकडे फोन मारून देऊ मग आपण. बरं पाहू मग आता आज आम्ही चालला तर काशाने आम्ही हरभरा सोंगाले आता बायाच्या बी कसं डोक्यात घालतो ते बरोबर विषय संध्याकाळी मग मिटिंग घेऊन टाकू. हो चालते मग. ठीक आहे मग तुम्ही लागा कामं मी इकडे कंदील बुडा हे यायला कव्हर करायचा प्रयत्न करतो आणि संध्याकाळी मिटिंगमध्ये आपण क्लिअर मॅटर करून टाकू.